तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या अक्कलकुवा पोलिसांनी मोरंबा गावात छापा टाकून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी बनावट दारू निर्मितीचे साहित्य, यंत्रसामग्री, मोबाईल फोन आणि 2 वाहने असा एकूण 30,64,260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। एका महिलेने आपल्या घराजवळील गोदामात काही इसमांच्या मदतीने बनावट दारू तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी छापा टाकला। या कारवाईत एका महिलेसह उत्तर प्रदेश व बिहारमधील 5 इसमांचा सहभाग आढळून आला असून त्यांच्याकडून प्लास्टिक बाटल्या, बॉटलिंग मशीन, रसायने, अल्कोहोल, मीटर लेबल्स व बनावट दारू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 123, 274, 275 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65B, 65C, 65D, 65E, 65F अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। काल दिनांक 11/10/2025 रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकुवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे। त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे गोडाऊन मध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता, छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोई सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला 5 आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे, बॉटलिंग आहे, अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत, काही साहित्य इतर काही साहित्य आहेत, ते मशीन आहे, ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे, असे साहित्य एकूण 30,06,000 रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे। आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याच्यातील मुख्य जे आरोपी आहे रीना पाडवी, की ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार आहेत, त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून 5 दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे, बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठे विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत माहिती घेणारा पुढील कारवाई करत आहोत।